नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा चोकोंद पोटोबा। आज आलो आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात राटणी पुणे येथे। तर आज आपण पाहणार आहे लातूर स्पेशल निलंगा राईसची संपूर्ण मेकिंग। तर चला पाहूयात। मित्रांनो, रेसिपीमध्ये बॅकग्राऊंडला कमर्शियल गॅसचा नॉईज आहे, पण सर्व संभाषण क्लिअर आहे। तरी संपूर्ण व्हिडिओ पाहून आम्हाला सपोर्ट करावा। नमस्कार सर, माझं नाव समुखराव आहे। मी लातूरचा आहे प्रॉपर। गेली 2 महिने झालं मी निलंगा राईस राटणी चौकामध्ये चालू केलेला आहे आणि या संदर्भामध्ये आता हा नवीन व्यवसाय आहे। 2 महिने झालं सुरुवात केलोय, पण 2 महिन्यापासून आतापर्यंत मी सकाळी साधारणतः 5 च्या दरम्यान एक 10 ते 15 किलो राईस बनवतो आणि तो साधारणतः 11 वाजेपर्यंत संपवतो। त्याच्यानंतर वेळेनुसार गरजेनुसार परत एक 10 किलोचा बनवतो। साधारण तुम्ही रोज किती प्लेटचा व्यवसाय होता आपला? एक 500 प्लेटचा व्यवसाय होतोच। 500 प्लेटचा व्यवसाय होतो। ठीक आहे, तर आता आपण निलंगा राईस कसा बनवतो ते पाहणार आहे। तर चला साहेब बनवूया। हो येस। आता आपण किती किलोचं बनवणार साहेब? 10 किलोचं बनवणार। 10 किलो साठी किती तेल वापरणार आपण? 10 किलो साठी मी सर 2.5 किलो तेल वापरतोय। 2.5 किलो। 10 किलो साठी आपण 2.5 किलो तेल घेतलेलं आहे। 2.5 किलो तेल घेतलेलं आहे। म्हणजे रोज तुम्ही 2 ते 3 बॅच बनवताय? हो, 2 म्हणजे जसं तुमचं कस्टमर होईल तसं गरजेनुसार बनवतो सर। म्हणजे तुम्ही शक्यतो फ्रेश देण्यावर तुमचं बरं आहे। हे जिरे आहेत सर। जिरे हे नॉर्मल जिरे आहेत ना? हा, नॉर्मल जिरे आहेत। हे साधारण किती टाकले आपण? साधारणतः 5 ग्रॅम टाकले। ठीक आहे, आता काय टाकतोय आपण? आता हिरवी मिरची टाकतोय। हिरवी मिरची किती आहे साहेब? हिरवी मिरची सर पाव किलो। पावशेर आहे। कांदा किती आहे साहेब? कांदा 2 किलो आहे। 2 किलो कांदा। हिरवा वाटाणा आहे। हिरवा वाटाणा किती आहे साहेब? हा अर्धा किलो आहे। अर्धा किलो। कांदा, हिरवी मिरची, वाटाणा टाकल्यानंतर त्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर बटाटे आहेत। बटाटे आता याच्यात टाकायचे आहेत। बटाटे 2 किलो आहेत। बटाटे 2 किलो। 2 किलो आहेत। 2 किलो बटाटे? हा, 2 किलो बटाटे आहेत। हे सगळं पूर्ण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। साधारणतः 5 मिनिट याला फ्राय करायचं आहे तेलामध्ये। 5 मिनिटं फ्राय करायचं? हा। त्यामुळे हे सगळं पूर्ण तेलामध्ये मिक्स होतं आणि हे सगळं फ्राय झाल्यानंतर पूर्णपणे तेलात फ्राय करायचं आहे याला। पूर्णपणे फ्राय केल्यामुळं चवीला चांगलं लागतं। त्यानंतर अद्रक लसूणचं पेस्ट आहे। अद्रक लसूण पेस्ट साधारण किती टाकायचे आपल्याला? साधारणतः आपण 200 ग्राम टाकायचे। 200 ग्राम। आपण हे घरी बनवले, होममेड आहे? हा, घरी बनवले। हे सगळे मसाले आम्ही स्वतः घरी बनवलेले आहेत। स्वतः घरी? चांगली गोष्ट आहे, स्वतः बनवतात। 10 किलो राईसच्या प्रमाणासाठी 10 किलो 200 ग्रॅम आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची। याला पण तेलात फ्राय करायचं आहे। त्यानंतर शहाजिरे दालचिनी स्वतः घरी बनवलेलं आहे। हे शहाजिरे आणि दालचिनी आहेत। शहाजिरे आणि काय म्हणतात साहेब? दालचिनी। दालचिनी हा, याची पावडर बनवलेली आहे। हे टाकायचं आहे। हे साधारणतः 3 चमच टाकायचे आहेत। 3 चमच। हे लाल मिरची पावडर आहे। लाल मिरची पावडर किती क्वांटिटी साहेब? हे 200 ग्राम टाकायचे। 200 ग्राम। 10 किलो साठी 200 ग्रॅम. हा 200 ग्रॅम.
हे पूर्ण फ्राय झाल्यानंतर 10 किलोसाठी 15 लिटर पाणी टाकायचं. 10 किलोसाठी 15 लिटर पाणी. हा, पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर ठेवायचं आहे. त्यामुळे तांदूळ थोडा सुट्टा होता. म्हणजे दिसायला सुरेख दिसतो. आणि पाण्याचं प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्या दरम्यान तांदूळ सुका होत नाही आणि खायला चव पण नाही लागत. त्यामुळं साधारणतः 15 लिटर पाणी टाकायचं आहे 10 किलोसाठी. पूर्ण 15 लिटर पाणी टाकलेलं आहे. आता याला उकळी येऊ द्यायचं आहे. याच्यामध्ये मीठ टाकायचं, आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ साधारण किती टाकलं आपण 10 किलोसाठी? साधारणतः पाव किलो असतो. साधारण पाव येण्याच्या अगोदर शहाजिरे दालचिनीचं थोडंसं पेस्ट टाकायचं. पेस्ट टाकायचं. लिक्विड पेस्ट आहे काही? नाही, लिक्विड पावडर पेस्ट. त्याच्यानंतर हा केशरी कलर आहे. फूड कलर आहे ना? हा, फूड कलर आहे. थोडस सुरेख दिसण्यासाठी फूड कलर. हा, फूड कलर आहे. हा, म्हणजे चांगलं दिसलं तर खाण्यावर मजा येते. हा 2 टोपण टाकायचा आहे. हा, कस्तुरी मेथी आहे. कस्तुरी मेथी किती टाकायची आहे आपल्याला? कस्तुरी मेथी 200 टाकायचं. 100 ग्राम. 100 ग्राम. आता याला पूर्णपणे उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर आपण राईस टाकायचं का? नंतर राईस टाकायचं. राईस कोणता वापरतो आपण साहेब? लष्करी कोलम. लष्करी कोलम. आता याला उकळी येण्यासाठी याच्यावर झाकण टाकून ठेवतो. साधारणतः 5 मिनिटांमध्ये उकळी येईल. निलंगा राईस ची चव चांगली यावी, टेस्टी यावी म्हणून बरेचसे लोक निलंगा राईस मध्ये अजिनोमोटो म्हणजेच टेस्टिंग पावडरचा वापर करतात. परंतु आम्ही आतापर्यंत अजिनोमोटो किंवा टेस्टिंग पावडर याचा वापर करत नाही, कारण त्यामुळं माणसाच्या शरीराला हानी होती आणि माणसाला फिजिकली त्रास होतो. त्यामुळं आम्ही अजिनोमोटो वापरत नाही आणि फक्त घरचे मसाले, दगडी मसाले, शहाजिरे, दालचिनी याचीच चव आणून आम्ही सर्व लोकांना जास्तीत जास्त चव चांगली देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या दरम्यान आता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचं निलंगा राईसचं तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा बघितल्यानंतर आमच्या सेंटरला येऊ एक वेळेस आमच्या निलंगा राईसची चव पहा. तुम्हाला आवडली तर नक्कीच परत या तुम्ही. असं आम्ही बनवतो राईस. आता याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण तांदूळ आहेत ते टाकायचे आहेत. उकळी आल्यानंतर तांदूळ टाकायचे आहेत, तोपर्यंत टाकायचे नाही, त्यामुळे भात लवकर शिजत नाही. आता हे 10 किलो पूर्ण तांदूळ मी टाकलेले आहेत यामध्ये. याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे. तांदूळ हलवल्यामुळं शिजण्याची प्रक्रिया व्यवस्थित होती. आता याला थोडंसं झाकून ठेवतोय. साधारण किती मिनिटामध्ये शिजवून? साधारणतः 10 मिनिटांमध्ये सगळी प्रोसेस होती याची आणि 10 मिनिटांमध्ये पूर्ण शिजलं जाईल तांदूळ. त्याच्यानंतर मग खाण्यासाठी रेडी आहे. आणि निलंगा राईस किंवा तरी पोहे किंवा त्या संदर्भात सांबर या सगळ्या बनवत असताना माझी मिसेस तिथं फार मोठं योगदान आहे. ती मला दररोज मदत करत असते. त्यामुळं मी ती सगळे करत असताना मला भरपूर तिची मदत होते आणि मी जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. जास्त याला सतत हलवत राहायला पाहिजे. त्यामुळं अर्धा राईस कच्चा किंवा अर्धा शिजलेला असा राहू शकत नाही. पूर्णपणे शिजतोय.
कारण असं हलवलं नाही तर खालचा शिजून जाईल आणि वरचा कच्चा राहील, त्यामुळे ह्याला सतत म्हणजे खालवर करायचं. खालवर केल्यामुळं पूर्णपणे ह्याचं शिजलं जातं. साधारणतः 80% हा तांदूळ शिजलेला आहे. त्यामध्ये 80% शिजलेला असताना आपल्याला मसूर डाळ हे एक अर्धा किलोच्या दरम्यान टाकायची आहे. त्यामुळं राईसला थोडीशी वेगळी चव येते. आणि राईस मध्ये मसूर डाळ टाकल्याशिवाय निलंगा राईस तयारच होत नाही. 10 किलो साठी आपण अर्धा किलो डाळ टाकलेली, अर्धा किलो डाळ टाकलेली आहे. आणि त्याला पूर्णपणे हलवून घ्यायचं असं, कारण ती डाळ पूर्ण मिक्स झाली पाहिजे. साधारण आता किती वेळात राईस बनवून जाईल आपला? आता जवळपास झालेला आहे. 5 मिनिटांमध्ये हा राईस तयार होईल. डाळीला जास्त शिजवत बसायचं नाही, कारण ते मसूर डाळ अगोदरच शिजायला थोडीशी हलकी असती आणि ती 5 मिनिटांमध्ये शिजली जाते. वाफेवर शिजून निघेल. आता जवळपास शिजत आलेला आहे. थोडस पाणी आहे शिल्लक, त्यामुळं थोडस ठेवायचं आहे असंच. आणि मग 5 मिनिटानंतर हा खाण्यासाठी राईस तयार असेल. हा राईस बनवत असताना आम्ही यामध्ये कुठलेच रासायनिक प्रक्रिया केलेले मसाले वापरत नाही, अजिनोमोटो वापरत नाही. आम्ही आमचे घरचे आणि अल्प प्रमाणात मसाले वापरतो, जेणेकरून येणाऱ्या ग्राहकांना हा खाल्ल्यानंतर ऍसिडिटीचा त्रास होऊ नये. म्हणजे मसाल्याचा अतिरेक करत नाही, की त्यामुळं ऍसिडिटी होणे, जळजळ होणे असे कोणते तक्रार येत नाही. बरोबर साहेब? हो. त्यामुळं आम्ही अल्प प्रमाणामध्ये मसाले वापरतो. आणि माझ्याकडे येणारा हा कस्टमर एक वेळेस आल्यानंतर तो परत दुसरीकडे कुठं जात नाही, कारण त्यामुळे माझा राईस खाल्ल्यामुळे त्याला ऍसिडिटी होणार नाही किंवा छातीमध्ये जळजळ करणार नाही आणि फिजिकली त्रास कुठलाच होणार नाही. बरोबर आहे ना. कसं आहे, टेस्ट येणं गरजेचं आहे, पण त्या मसाल्याचा अतिरेक झाल्यामुळे जळजळ होणे तक्रारी येता कामा नाही. येता कामा नाही. आणि कसं आहे सर, टेस्ट असावी, पण टेस्टच्या नावाखाली ग्राहकाच्या शारीरिक ह्याच्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे. आणि त्यांची जेवढी शारीरिक हानी होईल ते आपल्यासाठी नुकसान आहे. परंतु आम्ही ते होऊ नये म्हणून आम्ही मसाले हा घरचेच आणि अल्प प्रमाणात वापरतो. चवीला उत्तम आहे. आणि चव तुम्ही कुठलाही राईस बघा, आणि हा प्रॉपर निलंगा राईस आहे, आणि याची चव बघा, यामध्ये तुम्हाला बराचसा फरक दिसेल. आणि या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला असं आवाहन करतो, एक वेळेस आमच्याकडे येऊन व्हिजिट करा, आणि तुम्हाला आवडलं तर नक्कीच शेअर करा. तर मित्रांनो, आपण आलो आहे निलंगा राईसच्या विक्री पॉईंटला. याचे एक्झॅक्ट लोकेशन आहे राटणी लिंक रोड आणि गारवा बिर्याणी हाऊसच्या समोर. निलंगा राईसची क्वालिटी कशी वाटली साहेब? क्वालिटी बेस्ट आहे. मी जे बी ऑफिसला जातो तर नेहमी इथून मी निलंगा राईस खाऊन जातो. बेस्ट क्वालिटी आहे. सर नेहमी येते का तुम्ही? हो, नेहमी येतो मी सकाळी. ठीक. कशी क्वालिटी वाटली निलंगा राईसची? खूप छान आहे. नेहमी येते का तुम्ही? रोज टिफिन वगैरे इथूनच नेते का?